स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये फर्स्ट सेमिस्टरचा जो आपला सब्जेक्ट आहे बेसिक सायन्स त्याचा आज आपण इथे सिलेबस आणि टोटल मार्क डिस्ट्रीब्यूशन म्हणजे या सब्जेक्टच्या आतमध्ये तुम्हाला किती चॅप्टर असणार आहेत आणि प्रत्येक चॅप्टर हा किती मार्काचा असणार आहे, त्याचबरोबर त्या चॅप्टरमध्ये सिलेबस कोणकोणता असणार आहे हे आपण पूर्णपणे आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो के स्कीमनुसार आपण हा सिलेबस बघत आहोत। फर्स्ट सेमिस्टर ब्रँच ऑल ब्रँचेससाठी सेम सिलेबस आहे, ठीक आहे। तर आपण चालू करूयात व्हिडिओला। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो सिलेबसमध्ये टोटल तुम्हाला 6 युनिट तुम्हाला स्टडी करायचा आहे आणि 6 युनिटचे इथे मार्क्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत। सगळ्यात फर्स्ट युनिट आहे युनिट अँड मेजरमेंट। त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला युनिट्स जे काय लेंथ असेल, वेगवेगळे टाईपचे युनिट्स असतात, त्याचं युनिट्स आणि त्याचे मेजरमेंट कशामध्ये घेतलं जातं ते तुम्हाला पूर्णपणे या युनिटमध्ये बघायला भेटेल। 9 मार्कांसाठी हा युनिट आहे। नेक्स्ट बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स आहे, 14 मार्कांसाठी हा युनिट आहे। आणि त्याच्यानंतर थर्ड युनिट बघा थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स आहे, 12 मार्कांसाठी, ठीक आहे। अशा पद्धतीनं फिजिक्ससाठी 3 युनिट आहेत आणि केमिस्ट्रीसाठी 3 युनिट आहेत। त्याच्यामध्ये फोर्थ युनिट बघा केमिकल बॉन्डिंग आहे, 9 मार्कांसाठी हा तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 5th नंबरचा युनिट इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन हा टॉपिक आहे, 12 मार्कांसाठी तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे। आणि नेक्स्ट आणि लास्ट टॉपिक बघा युनिट नंबर 6 इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस, 14 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो व्यवस्थितपणे स्टडी करा। याच्यानंतर आपण प्रत्येक युनिट वाईज सिलेबस बघूयात। शॉर्टमध्ये सिलेबस पाहणार आहोत मित्रांनो आपण। तुम्हाला जर हा सिलेबस तुम्ही वेगवेगळ्या नोटबुक केले असतील फर्स्ट सेमिस्टरसाठी, प्रत्येक सब्जेक्टला एक वही केली असेल तर त्या वहीमध्ये जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता। व्हिडिओला पॉज करा आणि व्यवस्थितपणे लिहून घ्या मित्रांनो। तर फर्स्ट युनिट बघा युनिट्स अँड मेजरमेंट, 9 मार्कांसाठी हा युनिट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता। टोटल तुम्हाला 1.1 पासून 1.6 पर्यंत हा टोटल सिलेबस आहे युनिट नंबर। तर मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये सिलेबस बघू शकता। 1.1 मध्ये तुम्हाला पूर्णपणे युनिट्सचा स्टडी करायचा आहे। त्याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी असतील, फंडामेंटल असतील, त्याचबरोबर जे काही युनिटचे सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये CGS आहे, MKS, SI सिस्टीम आहे। तर त्या सिस्टीमचा तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचा आहे आणि प्रत्येक सिस्टीमनुसार युनिटचं जे काय युनिट आहे त्याचं मेजरमेंट कशामध्ये घेतलं जातं हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीज आहेत। 1.3 मध्ये बघा डायमेन्शन्स आहेत, त्याचे फॉर्म्युलेज आहेत, ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यानंतर एरर्स आहेत, टाईप्स ऑफ एरर, त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल असतील, वेगवेगळ्या एरर्स तुम्हाला स्टडी करायचं आहे। तुम्ही बघू शकता 4-5 टाईपचे एरर्स आहेत। आणि नेक्स्ट बघा त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ वर्नियर कॅलिपरसुद्धा आहे। तर अशा पद्धतीनं पूर्ण सिलेबस 1.5, 1.6, 1.1 पासून 1.6 पर्यंतचा स्टडी तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये करायचा आहे मित्रांनो। नेक्स्ट युनिट बघा 1.2 इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स आहे, 14 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता मित्रांनो 2.1 पासून 2.5 पर्यंत हा एवढा सिलेबस तुम्हाला स्टडी करायचा आहे। त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ चार्ज असेल किंवा कुलम्स इनवर्स स्क्वेअर लॉ असेल, इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, त्याची इंटेन्सिटी, पोटेन्शियल पूर्णपणे तुम्हाला स्टडी करायचं आहे। 2.2 मध्ये बघा मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचे युनिट्स आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला स्टडी करायचं आहे। 2.3 मध्ये बघा इलेक्ट्रिक करंट आहे, ओम्स लॉ आहे, त्याच्यामध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स, खूप सारा सिलेबस आहे मित्रांनो। तुम्ही व्हिडिओला पॉज करा, तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर हा सिलेबस तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की ॲक्च्युली आपल्याला काय सिलेबस हा स्टडी करायचा आहे युनिट नंबर 2 मध्ये। 2.4 बघू शकता तुम्ही कंडक्टर्सच्या वरती पूर्णपणे डिपेंड आहे, त्याच्यामध्ये इन्सुलेटर असतील, सेमीकंडक्टर्स असतील, ठीक आहे। आणि 2.5 मध्ये PN जंक्शन डायोड आहेत, त्याच्यामध्ये PN जंक्शन काय असतं, डायोड कशाला म्हटलं जातं, पूर्णपणे स्टडी तुम्हाला इथे पाहायला भेटेल, ठीक आहे। याच्यानंतर नेक्स्ट युनिट बघा थर्ड युनिट नंबर 3 थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्सवरती आहे, 12 मार्कांसाठी हा युनिट येणार आहे तुम्हाला। आणि याच्यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता मित्रांनो 3.1 पासून 3.6 पर्यंत टोटल 6 पॉईंटचा तुम्हाला स्टडी करायचा आहे। 3.1 मध्ये हीट आहे, टेम्परेचर आहे, टेम्परेचर स्केल आहे। त्याच्यानंतर बघा 3.2 मध्ये मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर आहे। त्यानंतर 3.3 मध्ये बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आहे, वेगवेगळ्या टाईपचे लॉस आहेत, परफेक्ट गॅस स्टेटमेंट्स आहेत। 3.4 मध्ये लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे। त्याच्यानंतर 3.6 मध्ये ऑप्टिकल फायबर आहे, त्याचं प्रिन्सिपल असेल, कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग तुम्हाला याच्यामध्ये पाहायचं आहे। तर टोटल अशा पद्धतीने सिलेबस आहे युनिट नंबर 3 मध्ये।
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा युनिट नंबर 4 केमिकल बॉन्डिंग. 9 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता मित्रांनो. टोटल 4.1 पासून 4.4 पर्यंत म्हणजे टोटल 4 पॉईंटचा सिलेबस तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे केमिकल बॉन्डिंगमध्ये. त्याच्यामध्ये 4.1 मध्ये इंडियन केमिस्ट्री आहे, इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलेन्सी, त्याच्यामध्ये अझम्पशन्स असतील, केमिकल बॉन्ड्स असतील, त्याचे टाईप्स कॅरेक्टरिस्टिक्स असतील, ते तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर 4.3 मध्ये मॉलिक्युलर अरेंजमेंट असेल, मग ते सॉलिड असतील, लिक्विड असतील, गॅसेस स्टेजमध्ये मॉलिक्युलरची अरेंजमेंट कशी आहे त्याचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. आणि स्ट्रक्चर ऑफ सॉलिड्स, त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, अमॉर्फस सॉलिड्स असतील, त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला याचा पूर्णपणे स्टडी हा 4.4 मध्ये करायचा आहे. तर एकंदरीत हा सिलेबस आहे मित्रांनो युनिट नंबर 4 मध्ये केमिकल बॉन्डिंगमध्ये. नेक्स्ट युनिट तुम्ही बघू शकता इथे युनिट नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन अँड इट्स प्रिव्हेन्शन. 12 मार्कांसाठी हा युनिट आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सिलेबस तुम्ही बघू शकता. सिलेबसमध्ये 5.1 पासून टोटल 5.6 पर्यंत टोटल 6 पॉईंट तुम्हाला डिस्कस करायचे आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये 5.1 तुम्ही बघू शकता मित्रांनो इलेक्ट्रोलाइटवरती आहे, त्याचे टाईप्स तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आहे मित्रांनो, एकदा बघून घ्या व्यवस्थितपणे. नेक्स्ट बघा 5.2 मध्ये तुम्हाला फॅराडेज लॉ आहे, फॅराडेज फर्स्ट आणि सेकंड लॉ तुम्हाला डिस्कस करायचा आहे. त्याचबरोबर रिलेशन्स आहेत वेगवेगळे, तेही तुम्हाला स्टडी करायचं आहे. 5.3 मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी सेल. त्याच्यानंतर 5.4 मध्ये करोजन्सवरती डिपेंड आहे पूर्णपणे. 5.5 तुम्ही बघू शकता फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ करोजन. आणि 5.6 हा करोजन कंट्रोल, कशा पद्धतीने करोजन कंट्रोल करायचा त्याच्यावरती डिपेंड आहे. तर टोटल अशा पद्धतीने मित्रांनो 5.1 पासून 5.6 पर्यंत एवढा सिलेबस तुम्हाला युनिट नंबर 5 मध्ये स्टडी करायचा आहे. नेक्स्ट बघा युनिट नंबर 6 बघा इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटॅलिसिस. 14 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता मित्रांनो 6.1 पासून 6.9 पर्यंत हा टोटल सिलेबस आहे. ठीक आहे. एकदा सिलेबस बघून घ्या, 6-7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पूर्णपणे बघून घ्या म्हणजे नॉलेज येईल तुम्हाला की ॲक्च्युली आपल्याला काय स्टडी करायचं आहे. तर 14 मार्कांसाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो 6.1 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पेंट्सचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर वॉर्निश आहे, इन्सुलेटर्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 6.4 मध्ये बघा पॉलिमर आहेत, त्याचबरोबर मोनोमरचा सुद्धा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर 6.5 मध्ये बघा टाईप्स पॉलिमरायझेशन रिॲक्शन्स आहेत, ॲडिशन पॉलिमरायझेशन्स आहे. ठीक आहे. वेगवेगळा सिलेबस आहे, तुम्ही बघून घ्या 6.5 मध्ये. 6.6 मध्ये बघा अडेझिव्स आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर 6.7 मध्ये ल्युब्रिकेंट्स आहेत, कॅटॅलिसिस आहेत 6.8 मध्ये आणि 6.9 मध्ये कॅटॅलिस्ट. अशा पद्धतीनं सिलेबस आहे मित्रांनो टोटल. ठीक आहे. युनिट नंबर 6 मध्ये थोडासा सिलेबस जास्त आहे, वेगवेगळे पार्ट्समध्ये हा युनिटचा डिवायडेशन केलेला आहे. 6.1 पासून बघू शकता 6.9 पर्यंत टोटल डिफरंट पार्ट्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं टोटल सिलेबस आहे. शॉर्टमध्ये आपण सिलेबस बघितलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या विषयावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. जर कमेंट जास्त आली तर या पूर्ण युनिट वाईज तुम्हाला सिक्वेन्स वाईज जो सिलेबस आहे पॉईंट वाईज तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातील या चॅनलवरती. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो, शेअर करा हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांसोबत. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.